नमस्कार मित्रांनो, आज आपण शिअर स्ट्रेसचे प्रॉब्लेम बघणार आहोत. अ बीम ऑफ 250 mm into 400 mm deep, effective reinforced with three bars of 16 mm diameter of grade FE 415. The shear force at the support is 60 kilonewton. Shear force किती दिलेलं आहे? 60 kilonewton. तर VU gamma F into V 1.5 into V किती आहे? 1.5 into V 60 म्हणजे 90 किलो न्यूटन. किती येतं? 90 किलो न्यूटन झालं. नंतर डिझाईन शेअर एन्फोर्समेंट इफ ग्रेड ऑफ कॉन्क्रीट यूज M20 म्हणजे FCK 20 न्यूटन पर एम स्क्वेअर. यूज 6 mm डायमीटर वर्टिकल स्टिरप्स. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले नॉमिनल शेअर स्ट्रेस काढायचे. टाऊ व्ही नॉमिनल शेअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? VU अपॉन BD. तर VU किती आहे? 90 इंटू 10⁻³ बी किती आहे? 250 इंटू 400 किती आहे? सांगा फास्ट. सांगा फास्ट. 0.9 न्यूटन पर एम स्क्वेअर. 0.9 न्यूटन पर एम स्क्वेअर इज हे झालं. इज लेस दॅन टाउसी मॅक्स. टाउसी मॅक्स ची स्टँडर्ड व्हॅल्यू असती M20 साठी 2.8 न्यूटन पर एम स्क्वेअर. अरे ही लेस दॅन टाउसी मॅक्स आहे. लक्षात. नंतर आणि आपल्याला लेस दॅनच पाहिजे. ही झाली पहिली स्टेप. नॉमिनल शेअर स्ट्रेस काढली. नंतर काय करायचं? पीटी काढायचं. पीटी AST अपॉन BD. AST किती आहे? एरिया ऑफ स्टील दिलेला आहे का? तर 3 इंटू π/4 16चा स्क्वेअर. 3 इंटू π/4 16चा स्क्वेअर किती येतं बघा. 16 नंबरचे 3 बार वापरलेत ना. किती येतं? बी किती आहे? 250 इंटू 400 किती येतं? हे डायरेक्ट सांगा रे. पीटी किती येतं? इंटू 100 करायचा. पर्सेंटेज साठी इंटू 100 करा. किती येतं पीटी? 5 सांगा. 0.6 किती? 60. 60%. बघा, जर पीटीच्या याला डायरेक्ट टाउसी दिला असत तर ते घेतो आपण. आता इथं काय टेबल वरून काढावं लागेल. इथं 2 प्रपोर्शन मध्ये 0.5 ते 0.75 च्या मध्ये आपलं 0.6. मग आपल्याला काय करावं लागेल? पीटी आल्यानंतर टाउसी काढण्यासाठी फॉर्म्युला आहे टाउसी 1 प्लस टाउसी 2 मायनस टाउसी 1 डिवायडेड बाय PT2 मायनस PT1 इंटू PT मायनस PT1. तर इकडे बघा, हा फॉर्म्युला पाठ ठेवायचा. इकडे बघा, टाउसी 1 हे 1 आणि हे 2. टाउसी 1 किती आहे? 0.48 प्लस टाउसी 2 किती आहे? टाउसी 2 मायनस टाउसी 1. नंतर इथं टाउसी 2 किती आहे? 0.75 मायनस 0.5 डिवायडेड बाय टाउसी 1 पण किती आहे? 0.5. 0.5 प्लस सॉरी टाउसी खालचं. टाउसी किती दिलेलं आहे? टाउसी 1 दिलेलं आहे 0.48. 0.48. टाउसी 2 किती आहे? 0.56 मायनस 0.48 डिवायडेड बाय PT2 0.75
मायनस 0.5 आणि पीटी म्हणजे जे आपलं आलं ते 0.6 मायनस पीटी 1 किती आहे 0.5 किती येतं टावसी किती येतं 0.512 ना 0.512 न्यूटन पर एम स्क्वेअर बघा आता टाऊ व्ही इज ग्रेटर दॅन टाऊ सी टाऊ व्ही हे टाऊ सी पेक्षा जास्त आलं हे पहा ह्याच गरज कधी पडती जर टाऊ सी नाही दिलं तर टाऊ सी दिलं तर याची गरज पडत नाही हा बरोबर आता कोणचं हे ना हे किती आहे 0.6 मायनस 0.5 तर इकडे बघा हे टाऊ व्ही इज ग्रेटर दॅन टाऊ सी देअरफॉर शेअर फोर्स आपलं शेअर एन्फोर्समेंट इज रिक्वायर्ड शेअर एन्फोर्समेंट इज रिक्वायर्ड shear reinforcement is required shear reinforcement is required now there is a no mention of bent up bar चं मेन्शन आहे का याच्यात काही नाही मग काय करायचं बघा या टाइपचेच प्रॉब्लेम जास्त येते VSU VUSV is equal to VUS is equal to काय फॉर्म्युला आहे VU मायनस टाऊ सी इंटू बीडी VU मायनस टाऊ सी इंटू बीडी तर VU किती तुमच्याकडे VU किती आलेलं आहे आपलं 90 किलो न्यूटन म्हणजे 90,000 मायनस टाऊ सी किती आहे 0.512 इंटू बी किती आहे बी किती आहे 250 आणि डी किती आहे 412 किती आहे तर सांगा हे 412 आहे का 400 ना सॉरी हे 400 ना ते किती 400 डी 400 डी किती आहे 400 किती आहे तर सांगा फास्ट 38,800 न्यूटन हे आलं आता काय करायचं SV काढायचं काय करायचं SV स्पेसिंग फॉर वर्टिकल स्टिरप्स स्पेसिंग 0.87 FY ASV into D divided by VUSV तर 0.87 FY किती आहे प्लेन आहे प्लेन 250 तरी काय म्हणलेलं आहे हे बाय स्पेसिंग साठी मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे तरी काय म्हणलेलं आहे 250 इंटू 400 MFD रेनफोर्स्ड विथ यूज 6 mm डायमीटर फॉर वर्टिकल स्टिरप्स साठी आहे म्हणून वर्टिकल स्टिरपच्या स्पेसिंग साठी आपण इथे FY 250 घेणार आणि तरी हे सांगितलेलं आहे यूज 6 mm डायमीटर फॉर वर्टिकल्स मी तुम्हाला सांगितलं 6 mm डायमीटर असलं आलं त्याच्याबद्दल भरपूर चर्चा केली आपण लक्षात बरोबर ना माहिती का नाही किती येते आता हे पहा नंतर
एएसव्ही एएसव्ही किती आलंय आपलं? एएसव्ही काढायचं. बघा इथं काय करायचं, 2 इंटू, कारण 2 लेग असते ना, 2 लेगड व्हर्टिकल स्टिरप्स असतं ना, तर 2 इंटू π/4 इंटू 6चा स्क्वेअर इंटू डी किती आहे? डी 400 अपॉन 38,800 किती येतं बघा? 126.79 mm हे झालं. हा 125 घेतलं तर चालतं, लक्षात. नंतर किंवा 120 घेतलं तर चालतं. एसव्ही बीन काढायचं. एसव्ही बीनचा फॉर्म्युला सांगितलेला आहे 0.87 FIASV अपॉन 0.4 B 0.4 B 0.87 FI किती आहे? 250 इंटू 2 इंटू ASV किती आलेलं? 2 इंटू 28.27 डिवायडेड बाय 0.4 इंटू बी किती आहे? बी किती? 200 आहे ना, 250. बी पण 250 किती येतं बघाय? एसव्ही 122.97 mm. मिनिमम एवढं पाहिजे, तर मिनिमम पेक्षा जास्त आहे तर मग ते वापरता येतं आपल्याला. नंतर हे बघा एसव्ही मॅक्स 0.75 डी और 300, तर 0.75 इंटू डी किती आहे? 400, 300 आलं, 300 घ्यायचं. म्हणजे आता हे एसव्ही मॅक्स किती आहे? 300. मॅक्सिमम ही जी व्हॅल्यू लक्षात ठेवा, ही व्हॅल्यू मिनिमम पेक्षा कमी नाही गेली पाहिजे, मॅक्सिमम पेक्षा जास्त नाही पाहिजे. बस झालं. नंतर मग लिहायचं प्रोव्हाइड 2 लेग्ड स्टिरप्स 2 लेग्ड 6 mm diameter stirrups at the rate of 120 mm cc. हा बस एवढं लिहिलं तर चालतं. समजलं? आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, स्टेप्स फॉलो करायच्या. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम, डिझाइन अ शेअर एन्फोर्समेंट इन द फॉर्म ऑफ टू लेग्ड 10 mm diameter vertical stirrups फॉर अ बीम सेक्शन 300 mm इंटू 600 mm. 2 लेग म्हणलं की 2 लेगच घेत असतो आपण. हा 300 mm इंटू 600 mm इफेक्टिव्ह बी इज इक्वल टू 300 mm, डी इज इक्वल टू 600 mm. सगळ्या प्रोसिजर वाईज स्टेप्स एका पेजेस वर काढा आणि त्याच्यानुसार प्रॉब्लेम करा. जास्त डोकं लावत बसू नका. हा 3 नंबर ऑफ बारे 20 mm डायमीटरचे सब्जेक्टेड टू अल्टिमेट शेअर फोर्स ऑफ, अल्टिमेट म्हणजे मॅक्झिमम शेअर फोर्स दिलेलं आहे. किती दिलेलं आहे मॅक्झिमम शेअर फोर्स? किती नंबरचा प्रॉब्लेम आहे? 44. मॅक्झिमम शेअर फोर्स किती दिलेला आहे आपल्याला? 300 किलो न्यूटन. दिसत ना तिथं 300 किलो न्यूटन. लक्षात. तर 300 हे बघा मॅक्झिमम अल्टिमेट म्हणलं तर त्याला फॅक्टर ऑफ सेफ्टीने मल्टिप्लाय करायचं नाही. मला प्रत्येक प्रॉब्लेम घेणार आहे मी, कारण की कसं होतं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जातो. अल्टिमेट जेवढं घेत तेवढं प्रत्येक घेत, बाकीचा व्हिडिओ बघून घ्या. व्हीयू किती आहे आपल्याकडे? 300. अल्टिमेट म्हणजे मॅक्झिमम, मग त्याला फॅक्टर ऑफ सेफ्टीने मल्टिप्लाय नाही करायचं. इकडे बघा. नंतर ॲज्युम M25 कॉन्क्रीट अँड FE 415 टाऊ UC दिलेलं आहे, टाऊ C मॅक्स पण दिलेलं आहे. खूप सोपा प्रॉब्लेम आहे. असा प्रॉब्लेम आला तर चांगलं आहे. तर इकडे बघा, इथं काय करायचं? टाऊ V नॉमिनल शेअर स्ट्रेस काढायचे, VU अपॉन BD. 300 असल्या प्रॉब्लेमला 3-4 प्रॉब्लेम हाताखालून गेले पाहिजे. 300 इंटू 600 किती येतं? 0.5
नाही 1.0 पॉईंट काय आता 0.1666 1.66 हे इंटू 10⁻³ घ्या मग इंटू 10 किलोमीटर मध्ये न्यूटन मध्ये करावं लागेल त्याच येतं 1.66 1.667 न्यूटन पर एम हे झालं टाऊवी टाऊवी आल्यानंतर पुढची स्टेप आहे टाऊवी हे टाऊसी मॅक्स पेक्षा कमी आहे का बघायचं चला आहे टाऊसी मॅक्स आपलं 3 आहे 3.x म्हणजे ओके मग टाऊवी is greater than tau c therefore shear reinforcement is required इथं पीटी लिम काढायची गरजच नाही shear reinforcement is required मग तिथं बेंटअप बार बद्दल सांगितलेलं आहे का नाही मग VUSV is equal to VUSV is equal to VUS is equal to VU minus tau c into BD VU किती आहे 300 इंटू 10⁻³ टाउ सी किती आहे 0.65 दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये टाउ सी दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये बी किती आहे 3 रे बी किती आहे 300 इंटू 600 300 इंटू 600 300 इंटू 600 300 इंटू 600 किती येतं बघा बघा हे किती आलं 1,83,000 1,83,000 आलं ना आता बघा 1,83,000 न्यूटन आता नंतर काय करायचं स्पेसिंग ऑफ टू लेग्ड 10 mm डायमीटर बोललेलं बरं डायमीटर किती आहे 10 mm डायमीटर FE 415 एक लक्षात ठेवा मित्रांनो जर 6 mm डायमीटरचं असलं तर 250 घ्यायचं एफ अले जास्त करून 6 आणि 8च असत 10च नसतंच पण या प्रॉब्लेम मध्ये आलेलं आहे तर ठीक आहे आपल्याला काही नाही SV इज इक्वल टू 0.87 FY ASV इंटू D डिवाइडेड बाय VUSV तर आता बघा 0.87 इंटू 415 6 mm चा 12 तर 250 घ्यायचं ASV 2 इंटू π/4 10चा स्क्वेअर 10चा स्क्वेअर नंतर D किती आहे 600 किती येतं हे किती येतं 185.94 185.94 न्यूटन स्पेसिंग आहे सॉरी 185.94 mm म्हणजे 180 घेतली तरी चालते मग नंतर काय करायचं याला चेक करायचं SV बीन 0.87 FY ASV डिवाइडेड बाय 0.4D 4B 0.4B तर इकडे बघा 0.87 इंटू 415 इंटू 2 गुणिले π/4 इंटू 10चा स्क्वेअर भागिले 0.4 इंटू B किती आहे किती येतं बघा 472 आता बघा SV मिनिमम झाल्यास काय करायचं SV मॅक्स
एसवी मॅक्स किती? हे किती येतं? 400. एसयूव्ही एवढे जास्त येतं 472 472.61 आणि एक्सवी मॅक्स किती येतं? 0.75 डी और 300 mm. तर 0.75 इंटू 600 300 किती येतं? 450 येतं ना, तर मग 300 घ्यायचं. आणि पहा मिनिमम व्हॅल्यू पण किती झाली, मॅक्सिमम पेक्षा जास्त झाली ना, तर इथं 300 किती? इकडे बघा एसवी मीन किती आहे? 472. हा, तर हे खूपच जास्त आलं, हेच घ्यायचं 185. 2 लेग्ड वर्टिकल स्टिरप्स ऑफ डायमीटर किती आहे? 10 mm. ऑफ डायमीटर 10 mm ऍट द रेट स्पेसिंग ऑफ 180 mm. समजलं? 180 mm. नंतर पुढचा प्रॉब्लेम बघा आता, रेक्टँग्युलर बीम बी किती दिलेलं आहे? 300 mm. बी किती आहे? 300 mm. डी किती आहे? 1010 mm. इफेक्टिव्ह हॅज अ स्पॅन ऑफ 7 मीटर. स्पॅन किती आहे? 7 मीटर. नंतर इट इज लोडेड विथ 45 kilonewton per meter inclusive self weight over entire span. Tensile steel consists of 6 number of 22 mm diameter. Tensile steel म्हणजेच माइल स्टील अलग आहे. 22 mm diameter. Design shear reinforcement for this beam. तर बघा आता सगळ्यात पहिले काय करावं लागेल? व्ही WL/2 लोड काढायला WL/2. डब्ल्यू किती आहे? 45 इंटू एल किती आहे? 7/2 किती येतं हे? 157.5 किलो न्यूटन. 157.5 किलो न्यूटन. त्याला आपण हे मल्टिप्लाय करू. VU इज इक्वल टू व्ही इंटू गॅमा एफ. 157.5 इंटू 1.5 किती येतं? 236 किलो न्यूटन. तर VU इज इक्वल टू 236.25 इंटू 10⁻³ न्यूटन. टाउ V नॉमिनल शेअर स्ट्रेस VU डिवायडेड बाय BD. VU किती येतं? 236.25 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय B किती आहे? 300 इंटू 1010. 0.77. 0.77. 0.77. 0.77. 7-8 लिहिलं तर चालतं. 7-8 न्यूटन पर MM². पण आपल्याकडे पीटी कुणासाठी दिलेलं आहे? 7-5 साठी दिलेलं आहे ना, तर पहिले पीटी काढावं लागेल आपल्याला. पर पीटी से 0.75 ते तर पुढचं आहे. हे 0.78 झालं. टाउ बी झाल्यानंतर टाउसी मॅक्स पेक्षा कमी आहे का बघायचं? कमी आहे. टाउसी मॅक्स पेक्षा कमी आहे. टाउसी मॅक्स याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे ओके. आता पीटी काढावं लागेल. AST अपॉन BD. आज पीटी तर काढते ना बाबा. AST अपॉन BD. AST किती आहे? एरिया ऑफ स्टील किती आहे? 6 नंबर ऑफ बार्स. 6 इंटू π/4 22चा स्क्वेअर किती येते? इंटू BD. बी किती आहे? 300 इंटू 1010. पीटी किती येतं सांगा? इंटू 100.
हे प्रॉब्लेम सोपे फक्त त्याला फक्त प्रॅक्टिस करा. 0.75 0.75%. हा हा हो ना. मग पीटी काउंट काढलं त्यांनी सांगितलेलं फॉर पीटी 0.75 एवढे. आपल्याला कन्फर्म करावं लागेल ना की 0.75. मागच्या प्रॉब्लेम मध्ये पहा डायरेक्ट टाउसी दिल. प्रत्येक वेगळं काहीतरी आहे. हा इकडे बघा म्हणून मी प्रॉब्लेम तसे चूज केले. इथे डायरेक्ट टाउसी. मग इथं तुम्हाला पाहायची गरज नाही पीटीस आले. इथं काय सांगितलेले फॉर 0.75% टाउसीस तेवढं तुमचं 0.75 येणारच आहे. पण सांगावं लागेल ना तुम्हाला आलं म्हणून. तर हे 3 प्रकार बरोबर झाले. तिन्ही प्रॉब्लेम. एक तर पीटीच ते रेंज मध्ये दिल्या वेळेस आणि हे आता किती येते 0.75%. हा त्याच्यासाठी टाउसी किती आहे 56 0.56 न्यूटन पर एम स्क्वेअर. हा बट टाउ व्ही is greater than tau c. Reinforcement is required. Is required. मग काय करायचं VUS is equal to VUSV is equal to VU minus tau c into BD. VU किती आहे VU किती आहे रे 236.25 into 10 power 3 236.25 into 10 power 3 minus tau c किती आहे 0.56 into B किती आहे 300 1010 किती येते किती 66,570 न्यूटन 66,570 न्यूटन. हे झालं VUSV. हा जर बेंटअप बार नसलं सरळ सरळ असं काढायचं. नंतर आता काय हे झालं SV 0.87 FY into ASV into D divided by काय VUSV हे वरचं. हा 0.87 इंटू FY किती घ्यायचं प्लेन आहे टेन्साईल बार आहे 250 इंटू 2 गुणिले π/4 6 चा स्क्वेअर इंटू 1010 भागिले 66570 किती येतं 186.60 186.60 mm 186.60 mm. हा नंतर SV मीन 0.87 FY ASV अपॉन 0.4 B 0.SY F 87 250 इंटू ASV किती आहे 2 इंटू π/4 इंटू 6 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 0.4 इंटू 300 किती येतं हे बघा बरं 102. हा तर आणि मॅक्सिमम किती SV मॅक्स किती दे 0.75 D 0.75 D और 300 mm तर किती येतं 0.75 इंटू 1010 किती येतं ते तर 300 mm जास्तीत जास्त राहू शकतं. तर मॅक्सिमम स्पीड आलं लक्षात. आता लिहा काय 2 लेग्ड 6 mm डायमीटर व्हर्टिकल सिरप्स कितीचं स्पेसिंग देतात 100
80ची. हा, हे झालं प्रॉब्लेम. आता पुढचा प्रॉब्लेम बघा. पुढचा प्रॉब्लेम मित्रांनो, रेक्टँग्युलर बीम ऑफ सेक्शन 300 mm, 300 mm, हा, विड्थ 500 mm, effective depth reinforced with 4 bars of 20 mm diameter. Determine the shear reinforcement required to resist the shear force of 75 kilonewton at service state. हा, 2.1. हा, V किती दिलेलं आहे शेअर फोर्स? फोर्स किती दिलेलं आहे? 75 किलो न्यूटन. 75 किलो न्यूटन. हा, म्हणजे वर्किंग स्टेट. हा, इकडं V दिलेलं आहे 75. VU घ्यायचं 75 इंटू 1.5 किती येतं? 112.5 किलो न्यूटन. 112.5 इंटू 10⁻³ न्यूटन. नंतर VU आल्यानंतर टाऊ V काढायचं. VU डिवाइडेड बाय BD. VU किती आहे? 112.5 इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय B किती आहे? 300 इंटू 500. सांगा बरं किती येते? टाऊ V किती येतं? 5 सांगा. टाऊ V किती येतं? टाऊ V किती येतं? किती? 0.75 न्यूटन पर mm स्क्वेअर इज लेस दॅन टाऊ सी मॅक्स. टाऊ सी मॅक्स 15 साठी किती असते? 2.5. देअरफॉर ओके. हा, नंतर टाऊ सी सांगितलेलं त्यांनी. टाऊ V इज ग्रेटर दॅन टाऊ सी. देअरफॉर shear reinforcement is required. Shear reinforcement is required. आता बघा, मग काय करताल? VUSV is equal to VUS is equal to VU minus tau C into BD. VU किती आहे? 112.5 into 10⁻³ मायनस टाऊ सी किती आहे? टाऊ सी किती दिलेलं आहे? 0.56 इंटू बी किती आहे? 300 इंटू 500 किती येतं हे? VUSV किती येतं? किती? 28,000 न्यूटन. हे झालं. मग काय करायचं? एसव्ही स्पेसिंग 0.87 FY ASV इंटू D डिवाइडेड बाय VUSV 0.87. हा, आपल्याला कोणतं सांगितलेलं आहे का? 415 दिलेलं आहे. मग 415 दिलं तर 8 mm चं घ्या बा. 6 नाही घ्यायचं, 8च घ्यायचं. हा, 415 इंटू 2 इंटू पाय भागिले 4 इंटू 8चा स्क्वेअर इंटू 500 डिवाइड बाय 28,500. बघा किती येते? एसव्ही 636.31 mm. बरोबर ना? आता 31 नंतर
एसव्ही बीन किती येतं 0.87 FY ASV डिवायडेड बाय 0.4 B 0.87 FY किती आहे 415 ASV 2 गुणिले π/4 8चा स्क्वेअर डिवाइड बाय 0.4 B किती आहे 300 का किती येते 302.47 आहे नंतर एसव्ही मॅक्स पेक्षा जर जास्त व्हॅल्यू चालली तर मग 300 mm घेऊन टाकायचं 0.75 इंटू डी किती आहे और 300 0.75 इंटू 500 375 म्हणजे 300 mm घ्यायचं 2 लेग तर 600 पण व्हॅल्यू जास्त झाली ना 2 लेग स्टिरप्स of 8 mm diameter at the rate spacing of 300 mm 300 mm झाले टेबल आला काय आला ते दोन्ही कसं करायचं सांगितलं लक्षात एवढं बस झालं